हॅलो स्टुडंट्स, माझे नाव सितेश दिलीपराव माने. आय एम एन IIBN. माझा नीट 2025चा स्कोर 565 आहे. माझी ऑल इंडिया रँक 6767 आहे. माझे वडील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहेत. माझी आई हाऊसवाईफ आहे. माझ्या फॅमिलीमध्ये माझे काका सर्जन आहेत. लहानपणापासून जेव्हा मी त्यांना बघत होतो तेव्हा काका लोकांमध्ये वावरत असताना लोकांच्या बद्दलचं त्यांच्या मनातलं प्रेम, लोकांच्या मनात असलेले त्यांच्याबद्दलचं रिस्पेक्ट पाहून मला त्यातून प्रेरणा मिळाली. म्हणून मी ॲज अ करिअर ऑप्शन MBBS चूज केलं होतं. 4 मेला आमची एक्झाम होती. तर सकाळी मी लवकरच उठलो व कूल माइंडसेटने मी रेडी होतो. फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर पूर्ण पॉझिटिव्ह थिंकिंगने मी रेडी झालो. त्यानंतर लवकरच पेपरसाठी निघणार होतो. 10:30 वाजता निघालो. 11 वाजेपर्यंत सेंटरला पोहोचलो. पुन्हा मग तिथे आमची चेकिंग झाली. हॉल तिकीट्स वगैरे, आधार कार्ड वगैरे बघितले गेले. त्यानंतर आम्हाला लाईनमध्ये सेंटरमध्ये सोडलं गेलं. मला माझा सीट नंबर भेटला. मला माझी सीट भेटली. त्यानंतर 2 वाजता पेपर स्टार्ट झाला. पेपर जसाही स्टार्ट झाला, जसाही पेपर माझ्या हातात आला, मी पहिल्यांदा बायोलॉजी स्टार्ट केली. त्यानंतर केमिस्ट्री, त्यानंतर फिजिक्स, असा माझा 2 वर्षाचा मी असं याच पॅटर्नने सोडवला होता पेपर. तर मी पेपर मेन एक्झाममध्ये सुद्धा तोच फॉलो केला. पहिल्यांदा जेव्हा मी बायोलॉजी सोडवायला गेलो, बायोलॉजीचे काही क्वेश्चन्स ट्रिकी होते, काही भरपूर लेंदी होते. त्यामुळे बायोचा माझा असा अप्रोच होता की एका तासात आपलं बायो कंप्लीट झालं पाहिजे. तर मी बायो जेव्हा सोडवलो तर मला 1 तास 10 मिनिट लागले. आणि मग त्यानंतर मी आणि माझे 6 ते 7 क्वेश्चन राहून गेले होते बायोचे सॉल्व करण्याचे. त्यानंतर मी केमिस्ट्रीसाठी गेलो. केमिस्ट्रीला मी जेव्हा IIBमध्ये आमचे पेपर्स व्हायचे तेव्हा मी 45 मिनिटांमध्ये पूर्ण केमिस्ट्री सॉल्व करायचो. पण मेन एक्झाममध्ये मला 1 आवर लागला आणि त्यामुळे तिथं माझं टाईम मॅनेजमेंट थोडं बिघडलं गेलं. पुन्हा मी फिजिक्स केलं. फिजिक्सकडे गेल्यानंतर मी पाहिलं की क्वेश्चन्स खूप लेंदी होते. आणि लेंदी तर होतेच, पण जे कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन्स होते, जे मोस्ट ऑफ फिजिक्सचे क्वेश्चन्स कॅल्क्युलेटिव्हच आले होते. थेरी क्वेश्चन्स खूप कमी आले होते. जे कोणते कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन्स होते त्यांचं जे कॅल्क्युलेशन्स होतं ते खूप जास्त लांब होतं. त्याच्यामध्ये भरपूर वेळ गेला. आणि त्यामुळे फिजिक्सचे भरपूर क्वेश्चन मी अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा 5 ते 10 क्वेश्चन माझे फिजिक्सचे राहून गेले. केमिस्ट्रीचे सुद्धा 2-3 क्वेश्चन राहून गेले. आणि बायोचे सुद्धा 2-3 क्वेश्चन माझे सॉल्व करायचे राहून गेले. ॲक्युरेसी विथ स्पीड मेंटेन करावं लागते. स्पीड बरोबर मेंटेन न झाल्यामुळे माझे जवळपास 15 क्वेश्चन पूर्ण पेपरमध्ये राहून गेले. त्यामुळे माझा जो स्कोअर आहे, जर स्पीड मेंटेन चांगली केली असती तर स्कोअर 15 ते 20 मार्कने अजून जास्त वाढला असता. पण स्पीड मी मेंटेन जास्त करू शकलो नाही. टाईम मॅनेजमेंट प्रॉपररित्या करू शकलो नाही. त्यामुळे मी 565 मार्क्सवरच स्टॉप झालो आणि त्याच्यापुढे मी जाऊ शकलो नाही. 5 वाजता इन्व्हिजिलेटरने आमची OMR शीट काढून घेतली. माझे 15 ते 20 क्वेश्चन राहून गेले होते. मी खूप पॅनिक झालो होतो. मग मी सेंटरच्या बाहेर आलो. बऱ्याच विद्यार्थ्यांना मी रिॲक्शन विचारली. ते पण खूप पॅनिक होते. त्यांचं पण रिव्ह्यू बघितला. त्यांचे पण भरपूर क्वेश्चन राहून गेले होते. आणि मग सर्वांचंच रिव्ह्यू अंडरस्टँड झाल्यानंतर मला रिअलाईज झालं की यावर्षी नीटचा कट ऑफ कमी येईल. माझ्या नीटच्या पेपरमध्ये माझे 15 ते 20 मार्क अजून वाढले असते जर मी क्वेश्चन रीडिंग, ऑप्शन रीडिंग आणि जे थिंकिंग ॲबिलिटी आहे, जे लॉजिक लावण्यामध्ये जे स्पीड आहे ती जर मेंटेन करू शकलो असतो तर मी टाईम मॅनेज करू शकलो असतो. आणि जे क्वेश्चन्स मी अटेम्प्ट करू शकलो नाही ते क्वेश्चनसुद्धा मी अटेम्प्ट करून ते बरोबर आणू शकलो असतो. परंतु टाईम मॅनेज न करण्यामुळे ते एक माझा मिस्टेक झाली. आणि दुसरं म्हणजे कॅल्क्युलेशन मिस्टेक माझ्या झाल्या. 2-4 क्वेश्चनमध्ये माझ्या कॅल्क्युलेशन मिस्टेक झाल्या. जर प्रॉपर स्पीडने कॅल्क्युलेशन केले असते व कूल माइंडने पॅनिक न होता क्वेश्चन सॉल्व केले असते तर कॅल्क्युलेशन मिस्टेक अवॉइड झाल्या असत्या आणि 15 ते 20 मार्क म्हणजे माझ्या नीटच्या पेपरमध्ये वाढले असते. अपकमिंग नीट ॲस्पिरंट्सला मी हेच सांगेल की फिजिक्स असो, केमिस्ट्री व बायोलॉजी यांचे जे काही चॅप्टर्स आहेत त्यांच्यामध्ये जे काही पॉईंट्स आहेत सर्व पॉईंट 100% तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. ते तुम्ही क्लासमध्येच क्लिअर करून घेतले पाहिजे. जेणेकरून पेपर हार्ड येईल या इझी येईल याचं चिंता न करता कॉन्सेप्ट 100% क्लिअर ठेवली पाहिजे. तुमची कॅल्क्युलेशन स्पीड जी आहे ती इम्प्रूव्ह करता आली पाहिजे. 2 वर्षामध्ये तुम्हाला ॲक्युरेसीसोबत तुमची स्पीड इम्प्रूव्ह करता आली तर तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन्स, पेपर जरी हार्ड आला तरी
बरोबर पद्धतीने क्वेश्चन्सला हँडल करून, टाईम मॅनेज करून तुम्ही सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकता आणि त्यामुळे तुमचा स्कोअर स्पीडमुळे वाढला जाईल. जर तुम्ही स्पीड मेंटेन केली नाही तर तुमचे कॅल्क्युलेशन मिस्टेक्स होतील आणि तुम्ही पॅनिक होऊन तुमचा स्कोअर कमी येईल. त्यामुळे स्पीड मेंटेन ठेवणं हा एक मुद्दा आहे. आणि दुसरं म्हणजे तुमच्या कॅल्क्युलेशन मिस्टेक तुम्ही कमी केल्या पाहिजे, अवॉइड केल्या पाहिजे आणि सिली मिस्टेक्स पण अवॉइड केल्या पाहिजे. प्रॉपरली क्वेश्चन रीड करणे, ऑप्शन्स रीड करणे आणि फास्ट पद्धतीने थिंकिंग करणे आणि क्वेश्चन अटेम्प्ट करणे हे खूप जरुरी आहे. जर टाईम मॅनेज केलं, नीट ही एक्झाम खूप टाईम बाउंड आहे. जर टाईम मॅनेज केला तरच तुमचा स्कोअर इम्प्रूव्ह होईल. नुसतं ॲक्युरेसीने चालणार नाही, स्पीड विथ ॲक्युरेसी लागणार आहे. माझ्या नीटच्या 2 वर्षाच्या जर्नीमध्ये माझ्या पॅरेंट्सचा मला खूप मोठा सपोर्ट आहे. सकाळी मला लवकर उठण्याची सवय नव्हती, त्यामुळे मला सकाळी अभ्यासासाठी पप्पा रोज मला 2 वर्ष लवकर उठवत होते. त्यानंतर मला माझ्या स्टडीसाठी एक स्पेशल रूम होती. माझ्या स्टडी टाईममध्ये घरामध्ये शांत वातावरण ठेवत होते व मला कोणी डिस्टर्ब केलं नाही पाहिजे याची पूर्ण काळजी घेत होते. माझा प्रोग्रेशन रिपोर्ट पाहण्यासाठी व माझ्या स्टडीमध्ये अजून इम्प्रूव्हमेंट कशी करावी याची विचारपूस करण्यासाठी माझे पप्पा नेहमी IIBमध्ये येऊन सरांना भेट देत होते व त्यांच्याकडून जे काही मार्गदर्शन होतं ते आम्ही घेत होतो. 2 वर्षामध्ये जसा मला पॅरेंट्सचा सपोर्ट होता तसाच मित्रांचासुद्धा त्याच प्रमाणात सपोर्ट होता. फ्रेंड सर्कलमध्ये माझे मित्र जे कोणते कॉन्सेप्ट मला समजत नव्हते ते मला समजवण्यासाठी मदत करत होते. जर आम्ही स्टडी करून बोर झालो तर रिलॅक्स होण्यासाठी, माइंड रिलीफ करण्यासाठी क्रिकेट खेळत होतो, अदर स्पोर्ट्स खेळत होतो, बाहेर फिरायला जात होतो, जेणेकरून की एक चेंज आल्यामुळे अजून स्टडीमध्ये इंटरेस्ट येत होता आणि मिळून स्टडी करत असल्यामुळे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर ठेवणे, सगळे आम्ही एकमेकांना मदत करत होतो. अशा पद्धतीने आम्ही स्टडीमध्ये मित्रांचा मला सपोर्ट होता. 2 वर्षाच्या नीटच्या जर्नीमध्ये शिक्षकांचा खूप मोठा रोल आहे. IIBचे सर्व शिक्षक खूप चांगल्या पद्धतीने क्लासमध्ये अवघड कॉन्सेप्ट सोप्या पद्धतीने सांगत होते, शॉर्ट ट्रिक्स देत होते. प्रॅक्टिससाठी जेवढे डिमांड केली त्याच्यापेक्षाही जास्त DPPs प्रोव्हाइड करत होते. DSP टाईम देत होते, जेणेकरून की DSPमध्ये जे काही हार्ड कॉन्सेप्ट मला जात होते ते सोप्या पद्धतीने समजून सांगत होते. त्यानंतर वेळोवेळी क्लासमध्ये आम्हाला मोटिवेट करण्याचं सुद्धा काम करत होते. पेपर कशा पद्धतीने सॉल्व केले पाहिजे, रीडिंग कशी केली पाहिजे याचे सर्व मार्गदर्शन वेळोवेळी देत होते. त्यानंतर DSPमध्ये PYQs असतील, मॉड्यूलचे क्वेश्चन असतील ते सोप्या पद्धतीने समजून सांगत होते, जेणेकरून एकही मॉड्यूलचा क्वेश्चन PYQ असा नव्हता की जो आम्हाला जमणार नाही. सर्वच क्वेश्चन वेळोवेळी चांगल्या पद्धतीने समजून सांगत होते. मी IIBचा 2 इयर फुल टाईम क्लासरूम स्टुडंट आहे. NCERT सोबतच IIBचे सर्व मॉड्यूल्स DPPs मी 100% फॉलो केले आहेत. माझा नीट 2025चा स्कोअर 565 आहे. याचे श्रेय मी पूर्ण टीम IIB, फ्रेंड्स व पॅरेंट्स यांना देतो. थिंक नीट, थिंक IIB.